हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील तर ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हा डिप्लोमाचा बेसिक आणि खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्यामधील शेड्यूल असतील किंवा पेनॉल्टीज असतील तर यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात आणि ॲप्लिकेबल हा सब्जेक्ट आहे, त्यामुळे हा सब्जेक्ट चांगल्या प्रकारे स्टडी करा. यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम असो, प्रत्येक एक्झाममध्ये यावरती एक ना एक प्रश्न नेहमी विचारतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा विषय कशा प्रकारच्यावरती प्रश्न विचारले जातील हे थोडक्यात बघणार आहोत. हे जे प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये जो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा सेक्शन आहे तर त्यातील प्रश्न आपण बघूयात की कशा स्वरूपाचे प्रश्न मागच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. त्यानंतर हे जे बुक आहे माझं, त्याच्यामध्ये मी माझ्या शॉर्ट नोट्सचं कंपायलेशन केलेलं आहे. तर या बुकमधील सुद्धा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा जो टॉपिक आहे, सब्जेक्ट आहे, तो बघूयात की कशा प्रकारच्या जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी या बुकमध्ये कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना आयडिया येऊन जाईल की कुठला सब्जेक्ट किंवा कुठला पॉईंट एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करण्याच्या अगोदर ज्या मी नोट्स प्रिपेअर केलेल्या आहेत फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या, तर त्या बुकमधनं बघूयात की कशा प्रकारचे महत्त्वाचे टॉपिक मी या बुकमध्ये कव्हर केलेले आहेत. त्यानंतर शेवटला आपण जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत तर ते कशा प्रकारचे किंवा कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत ते डिस्कस करूयात. म्हणजे एक बेसिक आयडिया आपल्याला कळून जाईल की थेअरीवरती कशा प्रकारचे प्रश्न हे फ्रेमिंग झालेले आहेत. तर हे जे माझं छोटं बुक आहे, गव्हर्नमेंट फार्मासिस्ट फास्ट ट्रॅक रिव्हिजन चार्ट्स, यामध्ये मी माझ्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्याचं कंपायलेशन केलेलं आहे. सब्जेक्टनुसार जे महत्त्वाचे पॉईंट असतील किंवा जे प्रश्न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत किंवा जे टॉपिक प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारले गेले तर त्याचे महत्त्वाचे जे शॉर्ट नोट्स आहेत तर त्याचं कंपायलेशन या बुकमध्ये केलेलं आहे मी. तर याच्यामधला जो टॉपिक आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, तर तो आपण आज इथे डिस्कस करूयात. तर 255 पेज नंबरवर आल्यानंतर इथं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा टॉपिक आहे तुम्हाला दिसेल. तर ह्या डेफिनेशन इतक्या महत्त्वाच्या आहेत की सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा कुठला जरी पेपर तुम्ही घेतला आणि त्यामध्ये फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचे जर प्रश्न बघितले तर या 3 डेफिनेशनपैकी एक डेफिनेशन हमखास तुम्हाला बघायला भेटेल. खूप महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत, तर त्या या पहिल्या सेक्शनमध्ये मी कव्हर केलेल्या आहेत. तर ह्या तुम्हाला इथं कव्हर करायच्या आहेत. डेफिनेशन खूप महत्त्वाच्या आहेत, प्रत्येक एक्झाममध्ये यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर काही कमिट्याज आहेत त्याचं सेपरेशन केलेलं आहे मी, जसं की इथं बघून घेऊ शकता. DTAB ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड, त्याचे मेंबर किती आहेत, एक्स ऑफिशियो किती आहेत आणि नॉमिनेटेड किती आहेत. त्याच्यानंतर इलेक्टेड किती आहेत. तर एक्झाममध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, तुम्हाला DTABचा फुल फॉर्म विचारतील किंवा त्यामध्ये टोटल मेंबर किती आहेत विचारतील किंवा एक्स ऑफिशियो मेंबर किती आहेत किंवा त्यातील इलेक्टेड किंवा नॉमिनेटेड मेंबर तुम्हाला विचारतील किंवा मग DTABचे एवढे मेंबर दिलेले असतील त्यामधले तुम्हाला इलेक्टेड किंवा नॉमिनेटेड मेंबर ओळखायचा, अशा प्रकारचे प्रश्न विचारतील. त्याच्यानंतर चेअरमन कोण आहेत DTABचे यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. कुठल्या सेक्शनच्या अंडर DTABचं फॉर्मेशन होतं ते प्रश्नसुद्धा विचारतील. त्याच्यानंतर या मेंबरचा कालावधी विचारतील 3 वर्ष. तर अशा प्रकारचे प्रश्न हे DTABवर तुम्हाला विचारतात. त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरचा सेक्शन किंवा एक पॉईंट दिसत असेल तुम्हाला, ड्रग इन्स्पेक्टरसुद्धा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यावरती तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरचा सेक्शन विचारतील, त्याच्या ड्युटीज विचारतील, सॅम्पल कुठल्या सेक्शनच्या अंडर घेतो, कुठल्या सेक्शनच्या अंडर तो समोर पाठवतो. त्याच्यानंतर सॅम्पलिंगवरती प्रश्न येतात की ड्रग इन्स्पेक्टर कुठल्या फॉर्ममध्ये सॅम्पल घेतो आणि कुठल्या सेंड करतो, अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये नेहमी विचारतात. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ॲनालिस्ट हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. याचे सेक्शन, याच्या ड्युट्याज, त्याच्यानंतर कुठल्या फॉर्ममध्ये हा सॅम्पल घेतो आणि त्याचा रिपोर्ट कुठल्या फॉर्ममध्ये पाठवतो यावरती प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर काही ॲक्ट दिलेले आहेत आणि त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर विचारलेलं आहे. तर हे सुद्धा यावरती सुद्धा नेहमी प्रश्न विचारले जातात. तर इथून तुम्ही बघून येऊ शकता काही महत्त्वाचे ॲक्ट कव्हर केले आहेत मी आणि त्याच्या इस्टॅब्लिशमेंट इयर समोर दिसत असेल. तर जो इश्यूसांचा पॉईंट आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा, हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यावरती सुद्धा प्रश्न विचारतात नेहमी फार्मसीच्या एक्झाममध्ये. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन आणि त्याचे हेडक्वार्टर, तर याच्यावरती काही नोट्स प्रिपेअर केले होते तर त्याचा चार्ट तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर स्टेट फार्मसी आणि जॉईंट फार्मसी यामधील डिफरन्स, तर यावर प्रश्न अशा प्रकारे विचारतात की स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये किती मेंबर आहेत, त्याच्यानंतर जॉईंट फार्मसीमध्ये किती मेंबर आहेत, इलेक्टेड किती, नॉमिनेटेड किती, अशा प्रकारचा प्रश्न त्यावर विचारला जातो. त्यामुळं हा चार्टसुद्धा खूप महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून.
त्याच्यानंतर हा जो चार्ट तुम्हाला इथे दिसत असेल, इम्पॉर्टंट लायसन्स अँड देअर रिस्पेक्टिव्ह फॉर्म नंबर, तर हा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समधला इतका महत्त्वाचा टॉपिक आहे. जसे शेड्यूल आहेत, त्या डेफिनेशन्स आहेत, तशा हा सुद्धा चार्ट इतका महत्त्वाचा आहे. कारण हा ॲप्लिकेबल चार्ट म्हणू शकता किंवा ॲप्लिकेबल पॉईंट आहे जेव्हा आपण एखादं मेडिकल चालू करतो, होलसेल असो किंवा रिटेलर असो. तर त्याच्यासाठी हे जे फॉर्म्स आहेत, तर हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ॲप्लिकेबल टॉपिक आहे आणि त्यामुळे यावरती 100% प्रश्न हे एक्झाममध्ये विचारले जातात. तर हा जो चार्ट आहे तो चांगल्या प्रकारे याचं रिव्हिजन करा, पाठांतर करा किंवा याला रोज लिहून काढा, पण हा चार्ट पाठ झाला पाहिजे. यावरती 100% प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर परमिटेड कलर टू बी यूज इन ड्रग, तर यावरती RRBची जी एक्झाम झाली होती, RRB फार्मसीची, तर त्यामध्ये याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला होता. एक्झाम्पल दिलेलं होतं आणि त्याचा कुठला कलर आहे असं विचारलं होतं. त्यामुळं हा पॉईंट इथं कव्हर केलेला आहे मी. त्याच्यानंतर फार्मा-डी रेग्युलेशन, तर फार्मा-डी रेग्युलेशन हे 2008ला आलेलं आहे. तर यावरती अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की फार्मा-डी रेग्युलेशन हे कुठल्या इयरला आलेलं आहे? 2008ला आलेलं आहे. छोटासा पॉईंट आहे, तो कव्हर केलेला आहे. त्याचं ग्रॅज्युएशन किती वर्षाचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन किती वर्षाचं आहे, तर तिथून बघून घेऊ शकता. यावरती प्रश्न आला तर याचा फुल फॉर्म विचारतील, फार्मा-डीचा फुल फॉर्म काय आहे आणि रेग्युलेशन कधी आलेलं आहे, तर हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर काही डेफिनेशन्स आहेत आणि त्याचे सेक्शन्स आहेत, इथून बघून घेऊ शकतो तुम्ही. जशा मिस ब्रँडेड, अडल्टरी आणि स्पुरियस ड्रग तुम्हाला सांगितले, तर त्यावरती सेक्शनसुद्धा त्याचं विचारतील. खूप महत्त्वाचे सेक्शन आहेत ते, तर ते इथं कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर ऑफेन्सेस अँड पेनॉल्टीज, हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. RRBमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता आणि CGची जी एक्झाम झालेली आहे, तर त्यामध्ये सुद्धा यावरती प्रश्न विचारला गेला होता. सगळ्या महत्त्वाच्या ज्या पेनल्टीज किंवा ऑफेन्सेस आहेत फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समधले, तर ते इथं मी कव्हर केलेलं आहे. तर हे सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही रिवाईज करा. तर अशा प्रकारचे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, तर ते मी या सब्जेक्टमध्ये कव्हर केलेले आहेत. एक महत्त्वाचा टॉपिक टायपिंग करत असताना राहून गेला, तो म्हणजे शेड्यूलचा, आणि तो पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर पुढच्या अपडेटेड एडिशनमध्ये मी तो याच्यामध्ये ॲड करेल. सेक्शनसुद्धा जे आहेत ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं रिवाईज करा. तर अशा प्रकारचे एकंदरीत ह्या नोट्स होत्या माझ्या, ज्या की मी या बुकमध्ये ॲड करून दिलेल्या आहेत. हे बुक तुम्हाला Amazon किंवा फ्लिपकार्टवरती अवेलेबल होऊन जाईल. त्याच्यानंतर आता जे क्वेश्चन पेपर आहेत ते डिस्कस करूयात आपण. मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये ज्युरिस्प्रुडन्स या विषयावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर ते आपण एकदा पूर्णपणे डिस्कस करूयात. तर इथे आल्यानंतर तुम्हाला इंडेक्समध्ये फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा सेक्शन दिसत असेल, 56 पेज नंबरवरती आहे. तर हा सेक्शन आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा. तर एक्झाम वाईज मी याचं सेपरेशन केलेलं आहे. या बुकमध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज क्वेश्चन आणि त्याच्यानंतर त्या सब्जेक्टमध्ये आल्यानंतर एक्झाम वाईज असं सेपरेशन करून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कुठल्या एक्झाममध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर इथून तुम्ही बघून घेऊ शकता, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समधील CG एक्झाम झाली होती हैदराबादमध्ये 2018 साली. तर त्यामध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे, द फंक्शन ऑफ द सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी इज, जसं तुम्हाला मी सांगितलं CDL, तर त्याचं फंक्शन विचारलेलं आहे. तर तशा पद्धतीचे प्रश्न विचारला गेले आहे. त्यानंतर CGची दिल्ली 2018 साली झालेली, त्यामध्ये प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट इज द पेनॉल्टी फॉर अ कमर्शियल क्वांटिटी सेल ऑफ द ड्रग दॅट कॉजेस द डिपेंडन्स ऑर अब्यूज. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की CGमध्ये पेनॉल्टीवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न इथून बघून सुद्धा विचारला गेलेला होता. खाली आल्यानंतर फार्मसी ॲक्ट विचारलेला आहे. जसेच तुम्हाला मी इश्यूशन सांगितले, इश्यूशन दिलेला चार्ट आहे, तर त्यावरती हा प्रश्न विचारला गेला आहे. फार्मसी ॲक्टचे इश्यूशन विचारलेलं आहे. खाली आल्यानंतर केरळा फार्मसीची एक्झाम दिसत असेल, त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारला आहे बघा, द एक्स ऑफिशियल मेंबर ऑफ द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज, एक्स ऑफिशियल मेंबर कुठला आहे ते तुम्हाला आत्ता सांगितले मी. तर त्याच्यावरती प्रश्न इथे फ्रेमिंग झाले, कशा प्रकारे फ्रेमिंग केलेलं आहे ते बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत, अ ड्रग कन्सिस्ट ऑफ इन अ फुल ऑर इन अ होल और इन अ पार्ट ऑफ द एनी फिल्थी पुट्रीड और डिकम्पोज्ड सबस्टन्सेस. त्याच्या 3 जे डेफिनेशन मी तुम्हाला सांगितले होते खूप महत्त्वाचे आहेत, त्यावरती बघा कशा पद्धतीचा हा प्रश्न फ्रेमिंग झालेला आहे. त्याच्यानंतर द मिनिमम रिक्वायर्ड एरिया टू ओपन अ रिटेल ड्रग स्टोअर, एखादा ड्रग स्टोअर ओपन करत असताना किती एरिया किंवा किती स्क्वेअर फूट एरिया लागतो, तर त्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर आपली महाराष्ट्रातील DHS जे कोल्हापूरची एक्झाम आहे, 2018 साली झालेला पेपर कोल्हापूरमध्ये DHS, तर त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारला आहे बघा, द ड्रग कन्सिस्टिंग ऑर इन अ फुल ऑर इन अ होल ऑर इन अ पार्ट ऑफ द एनी फिल्थी पुट्रीड ऑर डिकम्पोज्ड सबस्टन्सेस इज. सेम हा प्रश्न इथे रिपीट झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की क्वेश्चन पेपर चं ॲनालिसिस तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा.
एक्झामच्या शेवटच्या काळामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स यासाठी सॉल्व करा, कारण प्रश्न हे भरपूर रिपीट होत आहेत. तर मागची जी 28 तारखेची एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा 20 ते 22 प्रश्न हे सेम ॲज इट इज रिपीट झालेले आहेत. मग ती CGHची एक्झाम असू द्या किंवा DHAची एक्झाम असू द्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या एक्झाम असू द्या. त्यामुळे शेवटच्या काळामध्ये शेवटचे जे 5 ते 10 दिवस आहेत त्या दिवसामध्ये ज्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते मॅक्सिमम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला आयडिया येऊन जाईल आणि तुमची एक्झाममध्ये त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल. त्याच्यानंतर एक्स ऑफिशियल मेंबर ऑफ द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, सेम तशाच पद्धतीचा प्रश्न पुन्हा विचारलेला आहे. त्याच्यानंतर शेड्यूल बघा, शेड्यूलवरती कशा प्रकारचा प्रश्न आला आहे. द शेड्यूल ऑफ विच लिस्ट ऑफ द ड्रग टू बी सोल्ड ऑन द प्रिस्क्रिप्शन ओनली. तर शेड्यूलवर अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे. शेड्यूल खूप महत्त्वाचे, ते बी चांगल्या पद्धतीने पूर्ण पाठांतर करून ठेवा तुम्ही शेड्यूल. त्याच्यानंतर DHS सातारा 2017 साली झालेली एक्झाम आहे, त्यावरती प्रश्न कसा विचारला बघा. सरकारी नियमानुसार औषध भांडार कक्षाकरिता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात 150 स्क्वेअर फूट बेड एवढी जागा लागते. ॲप्लिकेबल थोडा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर WHO GMP प्रमाणित पत्र हे औषध निर्मात्यास कोण प्रदान करतो. काल जी प्रश्नपत्रिका सोडवली आपण ती DHS साताऱ्याची होती, त्यातला हा प्रश्न आहे, ॲप्लिकेबल प्रश्न आहे. त्याच्यानंतर 12 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते परिशिष्ट हे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट या औषधाच्या विभागणीशी संबंधित नाही. काल तुम्हाला सांगितलं होतं मी शेड्यूल Y त्याचा आन्सर आहे, कारण क्लिनिकल ट्रायलचा सेक्शन आहे त्यामध्ये येतो. बाकीचे जे सेक्शन आहेत हे शेड्यूल C ड्रग अँड कॉस्मेटिक्सशी रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर जिल्हा परिषद उस्मानाबाद 2014 साली झाली होती एक्झाम, त्यावरती प्रश्न बघा कसा विचारला आहे. द ॲक्ट ऑफ नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस इन्क्लुडेड द स्टडी ऑफ. नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक ॲक्ट यावरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर सेल प्राइजेस ऑफ द बल्क ड्रग इज फिक्स्ड बाय, ॲप्लिकेबल प्रश्न आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न हे फ्रेमिंग झालेले आहेत फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, तुम्ही बघू शकता. खूप प्रश्न हे रिपीट झालेले आहेत, इथून तुम्ही बघून घेऊ शकता. आतापर्यंत 2-3 प्रश्न हे प्रत्येक एक्झाममध्ये पुढच्या रिपीट झालेले आहेत. त्याच्यानंतर विच इज द ओल्डेस्ट ॲक्ट अबाउट द ड्रग, जे ॲक्ट तुम्हाला सांगितली होती मी आणि त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर, तर त्यावरती हा प्रश्न विचारला गेला आहे. त्याच्यानंतर हू वॉज द चेअरमन ऑफ द कमिटी विच वॉज अपॉइंटेड टू सी इन टू द प्रॉब्लेम ऑफ द फार्मसी इन इंडिया अँड रिकमेंडेड द मेजर टू बी टॅकल. तर हा पण जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समधला, तर त्यावरती हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर द नेम ऑफ द रजिस्टर फार्मसिस्ट कॅन बी रिमूव्ड फ्रॉम द रजिस्टर बाय द एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ इट्स फाउंडेड दॅट. तर हा फार्मसी ॲक्टमधील प्रश्न आहे, तर तुम्ही बघून घेऊ शकता कशा प्रकारची प्रश्नाची फ्रेमिंग केलेली आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर इसवीसनवरती प्रश्न आहे. मेडिकल अँड टॉयलेट प्रिपरेशन एक्साइज ड्युटीज ॲक्ट वॉज पास इन. जे इसवीसन सांगितले तुम्हाला मी ते पण पूर्ण पाठांतर करून ठेवा, त्यावरती अशा प्रकारचे प्रश्न येतात, तिथून बघू शकता तुम्ही. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न सेम शेड्यूलवरती विचारलेला. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड रूल 1945 कंटेन द स्टडी ऑफ द शेड्यूल. शेड्यूलवरती प्रश्न आहे, कशा प्रकारे विचारला आहे बघा. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर जिल्हा परिषद उस्मानाबाद 2014 झालेली प्रश्नपत्रिका झाली होती, तर त्याचा एक प्रश्न आहे. गव्हर्नमेंट ॲनालिस्ट मीन्स, जसं तुम्हाला सांगितलं मी ड्रग इन्स्पेक्टर आणि गव्हर्नमेंट ॲनालिस्ट हे 2 पर्सन ज्युरिस्प्रुडन्समधील खूप महत्त्वाचे पर्सन्स आहेत, त्यावरती प्रश्न विचारले जातात. तर कशा प्रकारचा प्रश्न हा गव्हर्नमेंट ॲनालिस्टविषयी विचारला आहे तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर ESIC 2016 झालेली सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे ESIC, आणि 2016 प्रश्नपत्रिका झाली होती आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत बघा. द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट वॉज पास्ड इन, सेम इसवीसनवरती प्रश्न आहे. सेम खालचा सुद्धा प्रश्न ड्रग प्राईज अँड कंट्रोल ऑर्डरवरती आहे. त्याच्यानंतर शेड्यूलवरती प्रश्न विचारला आहे, शेड्यूल फॉर द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. त्याच्यानंतर सेम पुन्हा शेड्यूलवरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर पुन्हा सेम इसवीसनवरती प्रश्न विचारला आहे आणि त्याच्या खाली सुद्धा शेड्यूलवरती प्रश्न विचारला आहे. म्हणजे तुम्ही बघून घेऊ शकता हे जे टॉपिक मी तुम्हाला काढून दिलेले आहेत हे एक्झामच्या ओरिएंटेडच काढून दिलेले आहेत, आणि जे सांगितलेले सुद्धा आहेत बुकमध्ये ते सुद्धा एक्झामच्या ओरिएंटेड टॉपिक सांगितलेले आहेत. त्यामुळं इसवीसन, महत्त्वाच्या डेफिनेशन, शेड्यूल, पेनॉल्टीज, गव्हर्नमेंट ॲनालिस्ट, त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर आणि त्याचे फॉर्म, हे सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाचून घ्या, चांगल्या पद्धतीनं पाठांतर करा. त्यावरती 101% प्रश्न हे विचारले जातील. खाली आल्यानंतर जिल्हा परिषद सांगली 2014चा प्रश्न आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर जिल्हा परिषद सांगली 2014 साली झालेली प्रश्नपत्रिका आणि प्रश्न विचारला शेड्यूलवरती. शेड्यूल B ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 इज रिलेटेड टू. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर प्रश्न विचारला बघा. सिम्बॉल XR इज अ इम्पॉर्टंट लेबलिंग रिक्वायरमेंट ऑफ द शेड्यूल डॅश डॅश ड्रग. तर इनडायरेक्टली शेड्यूलशीच हा प्रश्न रिलेटेड आहे. जे XR ड्रग असतात जे सायकोटिक कॅटेगरीमध्ये येतात, अँटीसायकोटिक कॅटेगरीमध्ये येतात, त्याच्या लेबलिंगवरती काय किंवा लेबलवरती काय मेन्शन केलं असतं, अशा प्रकारचा प्रश्न आहे. खाली आल्यानंतर सेम 29 नंबरचा प्रश्न इसवीसनवरती विचारला आहे. नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस वाज पास्ड इन, त्याचं इसवीसन विचारलेलं आहे ॲक्टचं. त्याच्यानंतर सेरा व्हॅक्सिन अँड टॉक्सिन कम्स अंडर द शेड्यूल, त्याचा प्रश्न विचारला आहे.
त्याच्यानंतर फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द कॉस्मेटिक लायसन इज ग्रँटेड इन. तर मगाशी तुम्हाला जो चार्ट सांगितला होता की खूप महत्त्वाचा चार्ट आहे हा. तर त्यावरती बघा प्रश्न कशा प्रकारचा फ्रेमिंग झालेला आहे, फॉर्म नंबर विचारलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्मेटिक अँड लायसन यासाठी. त्याच्यानंतर 32 नंबरचा प्रश्न सेम शेड्यूल याच्यावरती विचारला आहे. खाली आल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न बघा, द मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सीज इन अ सर्टन केसेस आर कॅरीड आउट ओनली बाय द डॅश डॅश अंडर द मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्ट 1971. तर त्यावरती प्रश्न विचारला, ॲप्लिकेबल थोडासा प्रश्न आहे. आणि मेडिकल टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी ॲक्ट 1971 यावरती हा प्रश्न विचारला गेला. तर कशा पद्धतीने प्रश्न विचारला गेला इथून बघून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर शेवटला ESICची जी एक्झाम आहे 2012 साली, त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेला होता शेड्यूलवरती, लाईफ पिरियड ऑफ द ड्रग इज डील इन. तर याचा ॲन्सर इथं शेड्यूल P आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर CJची नागपूर झालेली एक्झाम होती 2018ला, त्यावरती सुद्धा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचं इफ्युशन विचारलेलं होतं. तर तो प्रश्न इथून तुम्ही बघून घेऊ शकता. तर अशा प्रकारचे प्रश्न हे एकंदरीत फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचे आतापर्यंत विचारले गेलेले आहेत फार्मसीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये. तर यावरून तुम्हाला एक आयडिया येऊन गेली असेल की कशा पद्धतीचे कुठले कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि कशा पद्धतीनं आपल्याला ते स्टडी करायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हा जो टॉपिक आहे आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. बाकीचे जे नेक्स्ट टॉपिक असतील मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेल. हे जे 2 पुस्तकं आहेत हे तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती अवेलेबल करून दिलेले आहे, तिथून तुम्ही हे परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. टेलिग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता आणि ज्या एक्झामच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहेत तिथून तुम्हाला त्या भेटत राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.